हॅलो डिअर फ्रेंड्स, आपल्यापैकी बऱ्याच जणांना थकवा, चिडचिड, लैंगिक इच्छेत घट होणे किंवा शरीरात शक्ती कमी झाल्यासारखं वाटतं. या समस्या जाणवतात. अनेकदा आपण या गोष्टींना ताण, कामाचा थकवा किंवा वय वाढल्यानंतरचं कारण मानतो, पण खरं कारण बऱ्याच वेळा वेगळं असतं. पुरुषांच्या शरीरात एक महत्वाचा हार्मोन असतो, ज्याला अर्थातच टेस्टोस्टेरॉन म्हणतात. आता टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी झाली हे कसं ओळखायचं? डॉक्टर मुंदडा सांगतात की पहिलं महत्वाचं चिन्ह म्हणजे लैंगिक इच्छेत घट होणे, अचानक संभोगाची इच्छा कमी होणे, आधी ज्या गोष्टींमध्ये उत्साह वाटायचा त्या गोष्टीत रस कमी होणे, खूप गंभीर लक्षणं आहेत. दुसरं म्हणजे स्तंभन दोष, म्हणजेच शारीरिक जवळीक साधताना लिंग पूर्णपणे उभं राहण्यास किंवा ते दीर्घकाळ टिकण्यास अडचण येते. अनेक पुरुष याबाबत बोलायला कचरतात, पण हे टेस्टोस्टेरॉन कमी असल्याचं मोठं लक्षण असू शकतं. तिसरं चिन्ह म्हणजे आतोनात थकवा आणि अशक्तपणा. पुरेशी झोप घेतल्यानंतरही सतत थकवा जाणवणं, दिवसभर ऊर्जा कमी असणं किंवा अंगात उत्साह न राहणं ही टेस्टोस्टेरॉनच्या कमतरतेची लक्षणं आहे. चौथं महत्वाचं म्हणजे स्नायूची शक्ती कमी होणं आणि पोटाभोवती चरबी वाढणं. हार्मोनची पातळी कमी झाली की स्नायूंमध्ये ताकद राहत नाही आणि चरबी लवकर साचते. यासोबतच मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. चिडचिडेपणा, मूड स्विंग्स होणं, नैराश्य येणं, आत्मविश्वास घटणं ही लक्षणं देखील यामध्ये दिसतात. अनेकदा पुरुषांना कशातच रस वाटत नाही, निर्णय घेण्याची क्षमता कमी होते आणि त्याचा थेट परिणाम त्यांच्या नातेसंबंधांवर होतो.